मंगल सावधान. लग्न म्हटलं की शेकडो विधी आणि धावपळ आलीच. पण आजचं लग्न जरा स्पेशल आहे, कारण आज आपल्या सरिताताईचं लग्न आहे आणि तेही अवघ्या एकाच दिवसात. तर कसं पार पडलं हे वन डे वेडिंग, तर चला बघूया आजच्या मिनी व्लॉग मध्ये. आपल्या सरिताताईला हळद लावायचा सगळ्यात जास्त आनंद कोणाला झाला असेल, तर तिच्या वहिनींना. वहिनींचा हा आनंद, उत्साह आणि मांडवातील ही तुफानी गर्दी पाहूनच कळतंय की लग्न एका दिवसात असलं तरी राडा मात्र एकदम कडक झालाय. तर सरिताताईला देवळात घेऊन जाताना लग्नाचा माहोल एकदम गरम झालाय, कारण या लग्नाची शान वाढवायला वाजतोय आपल्या गावातला नंबर 1 बेंजो, साई नील म्युझिकल ग्रुप. याचा नादच खुळा असा कडक बेंजो वाजवलाय की ऐकणारा प्रत्येक जण फिरकायलाच पाहिजे. आणि हे बघा, सरिताताईला देवळात नेताना आमच्या घरची सगळी मंडळी देवाच्या नादात आणि बँजोच्या तालावर फुल धमाल एन्जॉय करत आहे. काय ते डान्स, काय तो उत्साह, घरच्यांनी तर धुमाकूळ घातलाय. खरी लग्नाची धमाल तर इथेच आहे बॉस. देवळात पोहोचून सरिताताईने देवाचं दर्शन घेतलं आणि आशीर्वाद घेतले, आणि तेवढ्यात मुलाकडची मंडळी लग्नाचा विडा घेऊन मंडपात यायला निघाली. पण साधेसुधे नाही हा, मुलाकडचे तर फुल नाचत गाजत एकदम रंगात येऊन एंट्री मारतायत. आणि इकडे मंडपात विघ्नहर्ता गणपती बाप्पाच्या पूजनाचे लग्नाच्या मुख्य विधींना धनक्यात सुरुवात झाली आहे. गणपती पूजन संपलं आणि पोटात तावडे उडायला लागले होते. दुपारच्या जेवणाची सोय तर एकदम कडक केली होती. समोरच गरमागरम व्हेज आणि सोबतीला झणझणीत चिकनचा बेत. मग काय, आम्ही सगळ्यांनी आणि मित्रांनी मिळून अगदी पोटभर दाबून खाल्लं. जेवणाची चव इतकी भारी होती की घरची मंडळी खाऊन खुश झाली. आणि शेवटी तो क्षण आला जो कोणालाच नकोसा वाटतो, सरिताताईची विदाई. आपल्या लाडक्या लेकीला सासरी पाठवताना आईने तिला मिठी मारून जे हंबरडा फोडला ते पाहून प्रत्येकाचंच काळीज भरून आलं. नेहमी खंबीर राहणारा तिचा मोठा भाऊ सुद्धा आपल्या बहिणीला निरोप देताना लहान मुलासारखा रडला. एका दिवसाची या लग्नातली ही सगळ्यात जड अंतकरणाची आठवण. विदाई ते भाऊक्षण मागे सोडून आता आम्ही निघालोय थेट गुजरातला, कारण सरिताताईचं मुख्य लग्न संध्याकाळी उंबरगाव देहरी इथल्या एका सुंदर मंदिरात लागणार आहे. वन डे वेडिंगचा राडा तुम्हाला दाखवते तुमची लाडकी ब्लॉगर मी मांगेली नेहा. चला तर मग उंबरगावच्या या मंदिरामध्ये सरिताताईचं नवीन आयुष्याची सुरुवात